स्वप्नभंग करणाऱ्या यंत्रणेचा स्वप्नभंग करणाऱ्या यंत्रणेचा विद्यार्थ्यांना न्याय, विद्यार्थ्यांना न्याय, विद्यार्थ्यांना न्याय। पेपर भ्रष्टाचार करने वालों को, करने वालों को भारत सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, भारत सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, होश में तुमको आना होगा, आना होगा, आना होगा, बच्चों होश में आओ, होश में आओ, होश में आओ। युवा कांग्रेस जिंदाबाद, विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, विद्यार्थ्यांना। आज जिल्हा युवक काँग्रेसचे आमचे जिल्हाध्यक्ष विश्वास भैया अवताडे यांनी या आंदोलनाचे आयोजन केलं होतं। आमची मागणी अशी आहे ही नेटीच रद्द करावं, कारण याच्या अगोदर पण 12वीच्या परीक्षेवर डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, आता कशाला पाहिजे नीटची परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना 12वीच्या परीक्षेनुसार मेडिकल आणि याच्यावर प्रवेश देण्यात यावे, कारण या भ्रष्ट देशामध्ये हे नीटचा आता विद्यार्थ्यांना विश्वास राहिलेला नाही। म्हणून आमची मागणी आहे काँग्रेस कमिटीची की नीटची परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना 12वीच्या परीक्षेनुसार ऍडमिशन देण्यात यावे। आजपर्यंत तलाठी परीक्षेचा गोंधळ बघितला, बँकिंग परीक्षेचा गोंधळ बघितला, MPSCचा गोंधळ बघितला, पण आज देशभरामध्ये नीट या वैद्यकीय पूर्व परीक्षेचा भ्रष्टाचार, सावळा गोंधळ आणि यंत्रणा ही सबशेल NTA फेल ठरलेली असताना आज आम्ही युवक काँग्रेसतर्फे देशभरामध्ये या विरोधात आंदोलन छेडलेलं आहे। कारण आम्हाला माहिती आहे ज्या घरातला विद्यार्थी हा नीटची तयारी करतो त्या घरातला पूर्ण परिवार त्याच्यासाठी आज झुपलेला असतो। हा अन्याय 25 लाख विद्यार्थ्यांवर नाही आहे, हा अन्याय त्या 25 लाख विद्यार्थ्यांच्या पालकांवर सुद्धा आहे। जवळपास 1-2 कोटी लोक या विषयामध्ये अफेक्टेड झालेले आहे व आम्ही NTA ही संस्था परीक्षा घेणारी रद्द करावी अशी मागणी करतो। CBSE परीक्षा घेण्यात यावी अशी आम्ही मागणी करतो। दोषींवर CBI मार्फत चौकशी करून कठोर त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो।